हे आधी तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला कन्सेप्ट कळते त्याच्यानंतरच तुम्ही NCERTला हात लावा. NCERT केली लँग्वेज आहे ना, तिला डिकोड करावं लागतं. इव्हन मी तुम्हाला सांगतो काय की बरेच असे टीचर्स पण असतात, टीचरला सुद्धा NCERTची लँग्वेज कळत नाही. ठीक आहे, तुम्हाला जो बारकोड माहिती, बारकोड आपण स्कॅन वगैरे करतो फोनपेचा किंवा UPIचा, तो जो बारकोड जो असतो ना, त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन लपलेली असते ना, सेम प्रकारे आपल्या NCERTमध्ये इन्फॉर्मेशन लपलेली असते. असे काही सेंटेन्सेस असतात जे इव्हन एकदा दोनदा जर आपण वाचले ना, तर ते आपल्या डोक्याच्या वरून जातात. मग त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, आपल्याला सरांनी जी कन्सेप्ट शिकवलेली आहे ना, तिला सगळ्यात पहिले अंडरस्टँड करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण NCERTला हातात घ्यायला पाहिजे. आता कसं असतं की काही लोकांना कन्सेप्ट कळून पण NCERT वाचल्यावर कळत नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जे वर्ड्स असतात त्याला आपण अंडरस्टँड करायला पाहिजे. मग त्यावेळेस तुम्ही टीचरची मदत घेऊ शकता. ठीक आहे, आपला प्रॉब्लेम कसा असतो की आपण मध्येच स्टेट बोर्ड घेतो, मध्येच NCERT घेतो, तर आपला फ्लो चुकतो ना. जर तुम्हाला नीटचं प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त NCERTलाच फॉलो करायला पाहिजे. मी असं बिलकुल नाही म्हणत की स्टेट बोर्डचा सिलेबस वेगळा म्हणजे चांगला नाही किंवा NCERTचा सिलेबस थोडा वेगळा आहे. बघा, काही मागच्या वर्षापासून स्टेट बोर्डची लेवल पण वाढलेली आहे, बट स्टेट बोर्डची लँग्वेज एकदम ईजी है, ईजी. कोई अगर छोटा बच्चा भी पढ़ेगा ना तो बेसिकली उसको समझ में आ जाएगा. बट NCERTची लँग्वेज टीचरला सुद्धा कळत नाही. खरं सांगतोय मी, NCERTची जी बेसिकली लँग्वेज असते ना, त्याचे जे सेंटेन्सेस असतात एखाद्या टीचरला पण नाही कळत. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, दीदी मल्टिपल टाइम्स आहे ना, तू बेसिकली कन्सेप्टला अंडरस्टँड कर आणि मल्टिपल टाइम रिव्हिजन कर. 10 नाही 20 वेळा वाच, भरपूर वेळा वाच.